महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं भव्य दिव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे। 108 फूट उंच या भव्य शिल्पाच्या रूपावरून तुळजापुरात वाद निर्माण झाला। हे शिल्प नेमकं कसं असावं यावर मतमतांतर आहेत। बघूया त्याविषयी सविस्तर रिपोर्ट। तुळजाभवानी देवीच्या शिल्पावरून वाद। तुळजाभवानी अष्टभुजा भारत मातेच्या रूपात। भवानी मातेचं शिल्प मूळ स्वरूपात उभारण्याची मागणी। तुळजाभवानी मंदिर परिसरात 108 फुटी भव्य दिव्य ऐतिहासिक शिल्प उभारण्यात येणार आहे। या शिल्पाचं संकल्पचित्र प्रकाशित झालं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं। तुळजाभवानी देवीचं मूळ स्वरूप बदलून दाखवलं जात असल्याचा आरोप पुजारी मंडळ आणि मराठा क्रांती मोर्चाने केला। मंदिर संस्थाननं जाहीर केलेल्या संकल्पचित्रात आई तुळजाभवानी अष्टभुजा अवस्थेत शिवरायांना भवानी तलवार देताना दाखवलं। मात्र प्रत्यक्ष इतिहासात देवी 2 भुजांमध्ये तलवार देताना आता हाच मुद्दा वादाचा ठरलाय। कुळाचार कुळधर्म हे परंपरेनं हजारो वर्षापासून करत असताना आज भारत माता आणि आई तुळजाभवानी याचा मेळ लावण्याचा जो कुणी प्रयत्न करतोय ते कुठेतरी आई तुळजाभवानीचं महत्व कमी करण्याचा अजेंडा राबवतोय या पाठीमागे आम्हाला दिसतंय। या वादात आणखी पेट आणणारा मुद्दा ठरला तो मंदिर संस्थाननं पुजारी मंडळाला पाठवलेलं पत्र। या पत्रामध्ये आई तुळजाभवानीला भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असं म्हटलं। मात्र इतिहासात देवी तुळजाभवानीचा भारत माता म्हणून कोणताही उल्लेख नाहीये। त्यामुळे हे पत्र देखील आता वादग्रस्त ठरलंय। मातेचं जे शिल्प उभा केलंय त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे। मुळात भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी हे दोन्हीही वेगवेगळा प्रकार असू शकतो आणि त्याच्यामध्ये मुळात या 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात असताना 3.5 शक्तिपीठामध्ये तुळजाभवानी देवीचं जे स्वरूप आहे जे सात्विक स्वरूप जे आहे ते वस्त्र अलंकाराचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वर्षातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याचा विशेष अलंकार वर्षभरामध्ये आम्ही तिथं पूजा मांडत असतो। तुळजापूरमध्ये साकार होत असलेल्या या भव्य दिव्य शिल्पाबाबत काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झालाय। तुळजाभवानीचं हे रूप कोणतं, जगत जननी तुळजाभवानी की भारत माता? 108 फुटी शिल्पामध्ये तुळजाभवानी अष्टभुजा का? मूळ तुळजाभवानी द्विभुजा रूपात आहे। तुळजाभवानी 2 हाताने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना चित्र रूढ आहे। संकल्पचित्रातल्या भवानी मातेच्या हातामध्ये विविध शस्त्र दिसतायत। मूळ तुळजाभवानी सात्विक अलंकृत रूपात आहे। मूळ रूपात शिल्प असावं अशी मागणी आता होतीये। मंदिर संस्थांचं पत्र सुद्धा आता वादग्रस्त ठरलंय। मंदिर संस्थांच्या पत्रात तुळजाभवानीचा उल्लेख भारत माता असा करण्यात आलाय। संकल्पचित्रातल्या तुळजाभवानी भारत मातेच्या रूपात दाखवण्यात आली। संकल्पचित्रातल्या देवीच्या रूपावरून 17 जून रोजी मुंबईत बैठक आहे। तुळजाभवानीच्या भारत माता या रूपाचा वाद आता मुंबईपर्यंत गेला। 17 जूनला या संदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। तर खुद्द पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा तुळजाभवानीच्या होऊ घातलेल्या शिल्पाच्या अष्टभुजा रूपावरून नाराजी व्यक्त केली आहे। आणि त्या संदर्भात मी 17 तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी 10 वाजता। कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे। तर तुळजाभवानीच्या रूपाबाबत निर्माण झालेल्या वादावर मंदिर संस्थांचे विश्वस्त आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कला संचालनालयाचं म्हणणं अंतिम असेल आणि हा वाद सामोपचाराने मिटवला जाईल आणि यासाठी बैठक बोलावल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकृत जबाबदारी जी आहे ती आपण डायरेक्टरेट ऑफ आर्ट्स यांना दिलेली आहे। त्यामुळे ती प्रक्रिया जी काय आहे हे काय पहिल्यांदा होतंय असं नाहीये। आता छत्रपती संभाजी महाराजांचं देखील पुतळ्याच्या बाबतीमध्ये काही विषय झाले होते पण त्यांनी ते योग्य पद्धतीने हाताळले। जे काही तांत्रिक विषय असतील किंवा ह्याच्याशी संबंधित कोणाच्या काही सूचना असतील चांगल्या
त्या निश्चितपणे त्याचा विचार होऊ शकतो योग्य संदर्भ दिले तर. काही लोक समजा स्पेसिफिक न देता असंच ऑब्जेक्शन घेत असतील तर त्याचा देखील योग्य पद्धतीने विचार होईल. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या भारत माता रूपाबाबत आता मुंबईतल्या बैठकीत चर्चा होणार आहे. संकल्पचित्रात प्रकाशित झाल्याप्रमाणे तुळजाभवानीचं शिल्प साकारणार असेल तर तुळजाभवानी शिल्पाचा वाद चिघळण्याची चिन्ह दिसतात. त्यामुळे या संकल्पचित्रातल्या तुळजाभवानीच्या शिल्पाबाबतचं भवितव्य आता या बैठकीतच स्पष्ट होणार आहे. ज्ञानेश्वर पतंगी, झी 24 तास, धाराशिव.